नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहतात लाईव्ह ट्रेन न्यूज. आज जळगाव जिल्हा उत्पादक संघ अर्थात विकास या ठिकाणी दादासाहेब जेटी महाजन यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. आपल्यासोबत त्यांचे सुपुत्र शरददादा महाजन आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. भंगाड़े गोल्ड की इस खूबसूरती को देखिए. इसकी कारीगरी सचमुच बेमिसाल है. आज ही आइए और अपनी पसंद चुनिए. ये सिर्फ गहना नहीं, आपका गौरव है. दादा, आपलं स्वागत आहे. आज पुतळ्याचा या ठिकाणी दादांचं अनावरण झालंय. काय आठवणी? खऱ्या अर्थानं दादांच्या कार्याचा गौरव झाला असं मी म्हणेल. गेल्या अनेक वर्ष दादांनी सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्रामध्ये खूप भरीव मोठं असं काम दादासाहेबांनी केलेलं आहे. आणि आज त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं दूध सहकारी संघामध्ये या ठिकाणी दादांचा पूर्णाकृती स्मारकाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहेत. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहेत. कारण दादांचं एकच ध्येय होतं की शेतकऱ्यांना आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला भाव योग्य मिळाला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी असे अनेक प्रकल्प, विविध प्रकल्पांची उभारणी दादासाहेबांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये झाली. आणि आज त्या स्मारकाच्या माध्यमातून तरुणांनासुद्धा स्फूर्ती मिळेल म्हणून हे स्मारक एक अद्वितीय राहील असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी गुलाबभाऊ असतील, मंगेशदादा असतील, अनेकांनी किंवा संजय पवार असतील, त्यांनी अनेक आठवणी दादांच्या सांगितल्या. या आठवणींसोबतच आपल्या काही अशा विशेष आठवणी आहेत का दादांच्या की ज्या सांगता येतील? खरं पाहिलं तर स्मारकाची संकल्पना ही माननीय नामदार, आपल्या राज्याचे संकटमोचक व जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी एक संकल्प केला होता आणि शब्द दिला होता 2 वर्षापूर्वी. तो खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी साकार झाला, याचा आनंद या ठिकाणी. आणि त्याला सहकार्य माननीय नामदार, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील असतील, माननीय नामदार संजय भाऊ सावकारे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे संघाचे, विशेष करून संघाचे जे कुशल नेतृत्व आहे मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून या कामाला गती मिळाली. आणि अगदी मुदतीच्या कालखंडामध्ये हा स्मारकाचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आज खरं पाहिलं तर दादांच्या माध्यमातून या ठिकाणी मी एकच सांगेल की सामाजिक, राजकीय असेल, सहकार क्षेत्रामध्ये कायम कार्यमग्न राहून अशी एक चांगला प्रकल्प या ठिकाणी तयार होण्याची आवश्यकता या ठिकाणी आहेत. आत्ता शेतकी संघाचं कार्य जे आहे किंवा याचं दूध संघाचं कार्य जे असेल ते शेतीमुख किंवा शेतकरी मुख कार्य आहे. दादांनी जेव्हा हे स्वप्न पाहिलं होतं, जेव्हा हे उभं आत्ता हे मूर्तवेळ करताना दादांचे एक वारसदार म्हणून तुमच्या काय भावना आहेत? खरं आमचं तर एक खूप भावनाविवेश आम्ही या ठिकाणी झालो आहे. कारण दादांनी समर्पित भावनेने प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं आयुष्यभर काम केलं. त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्याच भावनेनं काम त्या ठिकाणी केलं आहे. आणि आज त्यांचा खऱ्या अर्थानं गौरव होतो आहे. ही आमच्या सर्वांसाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. तर हे होते शरददादा महाजन, स्वर्गीय आदरणीय जेटी महाजन दादा यांचे सुपुत्र, ज्यांनी सांगितलं की हे स्मारक जे आहे ते एक विचाराचं स्मारक आहे. दादांनी जो विचार पेरला, या ठिकाणी कष्टकरी असतील, शेतकरी असतील, त्यांच्या कुठेतरी दुग्धमालाला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी दादांनी एक हे छोटंसं रोपटं लावलं होतं. त्याचा आता एक वटवृक्ष झालं आहे. आणि या ठिकाणी दादांच्या स्मारक, आज दादांचा खरं तर जन्मदिन आहे आणि जन्मदिनाच्या दिवशी या स्मारकाचं लोकार्पण होणं हा जो आहे तो महाजन परिवारासाठी एक भावनात्मक आणि एक आनंद वाटणारा असा एक क्षण आहे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.